In monsoon, Mahabaleshwar feels like heaven. आपण थोडंसं एक्सप्लोर करूया. So when you go to such places, you are actually living life. And while you're watching this, you will say this to yourself that once in my lifetime, I want to go to the Mahabaleshwar. This place is also known as Queen of Hills. किती लाल भडक येतो. वाह. हा होल जो दिसतो तुम्हाला समोरून, तिथून मधमाशा आतमध्ये शिरते आणि या बॉक्स मध्ये एक मध तयार करते. असं वाटतंय. इस प्लेटू के दोनों साइड वैली है और सब जगह ग्रीनरी है. आपको ऐसी खुशी सिर्फ पहाड़ों पर मिल सकती है. पहाड़ों में काफी जगह कारवी के फूल खिले हुए हैं. Having been to such places makes me forget about all the worries, and for now I just want to focus on the moments I'm having. I will be exploring here for 3 days. Hope you enjoy. हेलो गाइस, वेलकम बैक. आज हम लोग आए हैं महाबलेश्वर. हमारे गांव में बहुत घूमने वाले हम लोग 3 दिन. नीचे सब पूरा वैली है. तो आप लोग बताना आपको कैसा लगा ये वाला वॉटरफॉल. कुठून बघायला तुम्ही? हा काका खेकडा तर बाहेर काढून दाखवत आहेत. सो आता आम्ही निघून आलो इथे महाबलेश्वर मार्केटमध्ये पोहोचलोय जस्ट. सुंदर असं गाव आहे आणि याच्या खाली डायरेक्ट फुल क्लाउडची अशी लेअर पसरलेली आहे. तो आम्हाला छोटासा वॉटरफॉल मिळाला आहे आणि तो वॉटरफॉल आहे ना बाकी कुठूनच येत नाही, फक्त तेवढ्याच्या होलातून येतोय आणि असा इथून खाली पडतोय. आणि ते पाणी अक्षरशः एवढं थंड आहे. फ्रीजच्या पाण्यापेक्षा जास्त गार होते. खेकडा पण मिळाला, एवढा लाल येतो. हाच मोठा होऊन एकदम डेंजर होणार. खेकड्याचं पिल्लू आहे, बट किती लाल भडक येतो. तर आपण ह्याला परत सोडून देऊया. मी रिसॉर्टमध्ये आलो आहे ते विजिट करायला. अँड त्या रिसॉर्टला एवढा सुंदर व्ह्यू आहे. प्रायव्हेट कॉटेजेस बांधलेत, म्हणजे तुमच्या जसं तुम्हाला हवं असेल तसं. सिंगल रूम्सवाले पण आहेत आणि डबल रूम्सवाले पण आहेत. लुक ॲट द व्ह्यू, किती सुंदर आहे. मस्त हार्टशेपमध्ये बांधला आणि डायरेक्ट सरळ समोर अशी अख्खी व्हॅली. बट फॉग नसता तर तुम्हाला अजून क्लिअर दिसलं असतं. सो आता आम्ही पोहोचलोय. आम्हाला किती 20-25 मिनिटं लागले मार्केटमधून इकडे यायला. व्ह्यू बघू शकता का, इथेच घर आणि या साईडला डायरेक्ट असा ओपन व्ह्यू. याच्या खालती पण तुम्हाला मी दाखवेन काय सगळं. याच्या खालती पण डायरेक्ट अख्खी व्हॅली आहे. या साईडला सगळे असे स्ट्रॉबेरीचे फार्मिंग वगैरे केली आहे आणि इथून असा रस्ता गेला छोटासा. कसं करता तुम्ही जरा दाखवा. स्ट्रॉबेरी उगायला किती महिने जाणार? मे पर्यंत उगणार का ते? कागद टाकणार. कागद कशासाठी टाकतो आपण? अच्छा, कागद टाकल्यावरती या रोपांना फुलं येतात, मग ते फुलांना स्ट्रॉबेरी उगते. हे रॉकी. तर रस्ता पण असा छोटासा गेलाय आणि राईट साईडला डायरेक्ट दरी आहे आणि लेफ्ट साईडला अख्खं गाव आहे. टेंटचं काम चालू आहे, ते अजून झालं नाही आहे, इन प्रोसेस आहे. आणि अशी अशी वाट गेली आहे. तो असा इकडे छोटासा वडा आहे जे पाणी डोंगरामधून येत आहे. तिथून असा येतोय तर इथे असा डायरेक्ट या दरीमध्ये चाललाय. आणि समोर एवढी मोठी नदी आहे ना, ती कोयना नदी म्हणतात याला. तो मासा मिळालाय, काय माहित नाही मला माशाचं नाव, बट खूप छोटूसा आहे. आणि अजून मग भरपूर छोटे छोटे असे मासे आहेत या पाण्यामध्ये. आणि आपण ह्याला जाऊन देऊया परत. इथे खेकडा भेटला आम्हाला, छोटूसाच आहे. हे बघा, प्रत्येक जागी असे मध गोळा करण्यासाठी ना, मधमाशांसाठी असे लाकडाचं घरं बनवून ठेवतात. जिथून हा होल जो दिसतो तुम्हाला समोरून, तिथून मधमाशा आतमध्ये शिरते आणि या बॉक्समध्ये एक मध तयार करते. गावठी पद्धतीचा जुगाड आहे जे प्रत्येक गावागावात यूज करतात. हे हळू पडशील. सो हे असं व्ह्यू आहे घराच्या आजूबाजू. तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
This is one of the beautiful location you should visit if you are going to Mahabaleshwar. We went couple of places nearby our village. We spent few hours in this beautiful valley. We enjoy the beautiful nature. It was actually peaceful here, and someone who loves to spend some time in the nature, this is definitely the place for you. वेलकम बॅक. आता वाजले संध्याकाळचे 5 आणि खूप वेळ झाला ॲक्च्युली. सगळे थकले होते ना खूप ट्रॅव्हल करून, तर सगळ्यांनी झोप वगैरे सगळं कंप्लीट केली आपापली. अँड ॲक्च्युली आता दुपारी आम्ही जाणार होतो महाबळेश्वरमध्ये आजचा दिवस, बट थोडंसं प्लॅनमध्ये चेंज झाला. आपण थोडंसं एक्सप्लोअर करूया. लेफ्ट साईडला अख्खी डायरेक्ट दरी खोल. I was so mesmerized when I reached here with the vast green valleys, mighty mountains, magical clouds, all of the place. You feel so magical every single time. Well, this is Mahabaleshwar. वाजले संध्याकाळचे 6:30. खूप थकलो, जास्त कुठे गेलो नाही कारण की इथं जास्त वेळ लागला. आता आम्ही चाललोय घरी. रात्री खूप इंटरेस्टिंग मजा येणार आहे. वाजले 8. आपण बनवणार आहोत मॅगी. सोनाली शिंदे कवल दूध आहेत. कौल चिकन सगळ्यात बेस्ट. मी मास्टर शेफ आहे. चिकन एकदम लबाबदार बनवते. एकदा चव घ्याल जिंदगीभर याद राखाल. मंगूचा डाबा. हे असं बिया काढायच्या आणि पिळायचं. जमते मला. हे गरम गरम वडे निघतात. आपण ह्याला असंच 10-15 मिनिटं ठेवणार आहे मॅरिनेट करायला. किती लाकडी लागणार आहे सांग. असं नसतं सांगायचं यार. मंगू, आमची मंगू. मंगू आहे का इकडे बघू ना. आमची पार्टी. नारी शक्ती दाखव. बसून बघ. हळदीला बसा चुलीवर. चिकन सुद्धा मॅरिनेट झालंय आणि मॅरिनेट करणारे कोण. मंगू. सोनालिका. आणि इथे रोमॅन्स चालू आहे. हे तेल टाकलं थोडं. आधीच टाकायचं असतं. थोडं टाकलं हे चिकन ना दिलं. हे आपण असं ना तापलं तापलंय. 1 तास झाला. 1 तास. हे मंगूचं. हे बाबूचं. हे माझ्या हाबीचं. इकडे बसलं बाबू या साईडला. डोळ्यातून पाणी आलं. मस्त मस्त. टेस्टच वेगळी आहे ना एकदम. चहाला नवं देऊन खायला नवरीला विसर. हे कलीची सगळी जण खाणार. कसं वाटतंय. वा, 1 नंबर. तू ना खाल्लं. माझ्यापर्यंत आलंच नाही. ये ना आता बघतो आता काय. हा बघ सांग आणि कसं वाटलं. 1 नंबर. अरे जसे शहाजांनी त्या वर्करांचे हात कापले होते ना ताजमहलसाठी, तसे हिचे हात कापले पाहिजे. त्यात असे 2 शब्द सगळ्यांनी सांगितले तर तुम्हाला कसं वाटतंय. खरंच खूप छान वाटतंय. पहिल्यांदा मी व्हिडिओ पण बनवते. तर आमचे भावा गेलेले 2 खेकडे पकडायला. आम्ही सोड 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 सोड. एक सोड. तर हा एक खेकडा भेटला काळा आणि एक मोठा भेटलाय. मंगल जरा मीडियम साईजचा आहे म्हणजे. मी करतो बघू काय करते. लवकर तुला प्यायचंय का. अक्षय तू फेमस होणार आहेस. व्हिडिओ काढला ना. हा बघा मी हा पाण्यात खेकडा पकडलेला आहे. मंदिर पूर्वी 400 वर्षापूर्वीचे मंदिर.